पनवेलमधील महत्त्वाचे व मानाचा गणपती मंडळ असलेले भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव काळातील आकर्षक देखावे, आगमन मिरवणूक, विसर्जन मिरवणुकीमुळे नेहमी नवी मुंबईसह पनवेलमध्ये चर्चेत असते। गणेश उत्सव मंडळाला दिले जाणारे बहुतेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। यंदाचा 2025 या वर्षी आधुनिक युगातील श्रावणबाळ हा जिवंत देखावा या मंडळाने गणेश भक्तांसाठी सादर केला आहे। हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत आहे। दरम्यान ब्रेकिंग न्यूज म्हणजे भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत उज्जैन येथील महाकाल भोले तांडव डमरू वादन पथकाचे विशेष आकर्षण आहे। भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रामदास शेवाळे माहिती देताना पुढे म्हणाले, साहेब, आपल्या गणपती उत्सवाची नवी मुंबईत खूप चर्चा असते। आपल्या गणपती उत्सवाबद्दल काय सांगाल? जय महाराष्ट्र। भीमा व्यापारी संकुल गणेश उत्सवाला 28 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 28 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही नेहमीच समाजोपयोगी कामाच्या संदर्भात अग्रेसर असतो। मग रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, चष्मा वाटप असेल, त्याच्या पलीकडे आम्ही संध्याकाळच्या भूमिकेमध्ये एक जिवंत देखावा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या देखाव्यातनं कधी नशामुक्ती असेल, कधी मोबाईलच्या दुष्परिणाम असतील, अशा काही समाजहिताच्या गोष्टी आम्ही दाखवत असतो आणि ह्या कळंबोली भागातील सर्व मंडळी आवर्जून इथे पाहण्यासाठी गर्दी करत असतात आणि आमच्या मंडळाचे हे सर्व क्रियाशील पदाधिकारी आहेत। आमचा मानस हा आहे की ज्या लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पाच्या नावाखाली एकत्र येऊन जनता ज्या ठिकाणी येते ती नागरिक एकत्र येतात, त्या नागरिकच्या माध्यमातून ह्या एकीकरणातून हे समाजासाठी काय करता येईल का, समाजाला काय त्याचा उपयोग होता येईल, याच्या संकल्पनेतनं जी गणेशोत्सवाची स्थापना केली तो आदर्श घेऊन आम्ही सर्व मंडळी काम करत असतो। या वर्षी सुद्धा आम्ही श्रावणबाळाची कथा 18 ते इंटरनेटच्या माध्यमातून किंवा हे धकाधकीचं जीवन म्हणजे मुलांचं आईला लक्ष नाही, आईचं लक्ष नाही, मुलाकडे कोण कुठे कळत नाही, मुलगा शाळेत काय करतो, ह्याचं सगळे दुष्परिणाम आणि मग ह्याच्यातनं बिघडलेला श्रावणबाळ आम्ही आज दाखवण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून आम्ही केलेला आहे आणि त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमच्या ह्या नागरिकांना येते। साधारणतः 2000 लोक पर डे व्हिजिट करतात। आमच्या सर्व मंडळाचा माणूस आहे, 2000पैकी 20 लोकांनी तरी ह्याच्यातनं काही घेतलं तर आमचा जो कार्यक्रम करतो, जे गणेश उत्सव करतो आणि जी लोकमान्यांची टिळकांची जी भूमिका होती त्यातनं काहीतरी साकारलं जाईल किंवा त्यातनं काहीतरी आदर्श ठेवून आम्हाला काहीतरी मानसिक समाधान मिळावं की जनतेच्या हिताच्या हिशोबाने काहीतरी त्यांनी घेऊन जावं, अशा प्रयत्नानं आम्ही कार्यक्रम करत असतो। मिरवणूक कशी असेल? विसर्जन मिरवणूक आम्ही गेले कित्येक वर्ष पाहतो। साधारणतः पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आहे आणि डीजेच्या माध्यमातून जनतेला काही त्रास होणार नाही आहे अशी संकल्पना घेऊन आम्ही विसर्जन करत असतो। परंतु ह्या वर्षी थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाने केलेला आहे। म्हणजे उज्जैनमधील महाकाल तांडव जे असतं ते इथल्या लोकांना ते आपण कुठेतरी TV चॅनलला पाहिलेलं असतं, ते प्रत्यक्षात पाहायला मिळावं या अनुषंगानं ते तांडव नृत्य करण्याचा प्रयत्न किंवा मानस यावर्षी आमच्या मंडळाने केलेला आहे। तर आमचं फर्स्ट आहे आणि विसर्जनाच्या ठिकाणी लास्ट आहे, म्हणजे आम्ही शेवटचं टोक। आम्ही साधारण इथून 6च्या आसपास आमचं मंडळ निघत असतं, परंतु आमचा माणूस असतो की कायद्यानं जे आपल्याला नियम घालून दिले त्या कायद्याच्या माध्यमातून 10पर्यंत 10च्या अगोदर आपला गणपती बाप्पाचं विसर्जन झालं पाहिजे आणि बाप्पाला सुखरूप निरोप दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आमचा प्रयत्न असतो। रायगड यशोभूमी न्यूज, प्रवीण कोळपटेसह राम बोरिले, पनवेल।